नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म प्रवेश घेत आहेत, तर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म कॅपराऊंड 2ची जी काही अलॉटमेंट लिस्ट आहे ती आलेली आहे. सध्या या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवलची अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. CETCLच्या वेबसाईटवरती डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल एज्युकेशनमध्ये गेलात तर या ठिकाणी बघू शकता की डॅशबोर्डवरती इन्स्टिट्यूट वाईज जे अलॉटमेंट आहे ते अवेलेबल झालेलं आहे. शिवाय तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये देखील चेक करत राहा की या ठिकाणी इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट दाखवलेली आहे का. डॅशबोर्डवरती गेल्यानंतर या ठिकाणी खाली बघू शकता एक तुम्हाला पर्याय आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट. प्रोव्हिजनल अलॉटमेंटमध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटमध्ये जर तुम्ही गेलात तर पूर्वी या ठिकाणी तुम्हाला कॅपराऊंड 1ची जशी लिस्ट होती तशी बाजूला कॅपराऊंड 2ची देखील लिस्ट अवेलेबल झालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जे कॉलेजची नावं टाकलेली आहे त्या कॉलेजची PDF उघडून बघू शकता की तिथं तुमचं नाव आलं आहे का. शिवाय थोड्या वेळानं तुम्ही या ठिकाणी चेक करत राहा की स्वतःच्या लॉग इनमध्ये या ठिकाणी तुमचं इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट आहे ते अवेलेबल आलेलं आहे का. अर्थात आता या ठिकाणी थोडासा यांना अलॉटमेंट द्यायला वेळ झालेला आहे, त्यामुळं कदाचित कॅपराऊंड 2च्या रिपोर्टिंगसाठी मुदतवाढ ते देतात का हे आपल्याला पाहावं लागेल. अर्थात या ठिकाणी 16/8/2026 काल ते अलॉटमेंट येणं गरजेचं होतं, पण आत्ता या ठिकाणी 17 तारखेला त्यांनी इन्स्टिट्यूट अलॉटमेंट दिलेलं आहे. 17 तारखेपासून 19 तारखेच्या दरम्यान आता लॉग इनमध्ये तुम्हाला फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट हा पर्याय दिसणार नाही आहे. त्यासाठी थोडा वेळ तुम्हाला वेट करावं लागेल. आणि लक्षात ठेवा, या दुसऱ्या कॅपराऊंडमध्ये पहिल्या 3 क्रमांकापैकी जर तुमचं कॉलेज लागलेलं असेल तर ते ॲटो फ्रीज होणार आहे. 3ऱ्या क्रमांकापर्यंत सोडून इतर कुठलंही कॉलेज असेल तर तुम्ही पुढच्या राऊंडला बेटरमेंट करून जाऊ शकता. लक्षात ठेवा, जर तुम्ही फ्रीज केला असेल किंवा ॲटो फ्रीज झाला असेल तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. या अगोदरच्या राऊंडमध्ये जर तुम्ही 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरली असेल ती पुन्हा भरावी लागत नाही. ती प्रोसेसमध्ये कधी ना कधी एकदा भरावी लागते. आत्ता तुम्हाला मिळालेलं कॉलेज 5व्या-6व्या क्रमांकाचा असेल, 4थ्या क्रमांकाचा असेल तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून पुन्हा पुढच्या राऊंडला जाऊ शकता. पण ते पहिल्या 3 क्रमांकापैकी असेल तर ते ॲटो फ्रीज झाले, तुम्हाला या ठिकाणी ते कॉलेज घ्यावंच लागणार आहे. म्हणून मी वारंवार सांगितलेलं आहे की बदललेले नियम बघून ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे असेच कॉलेजचं नाव यादीमध्ये टाका. अर्थात या ठिकाणी आता रिपोर्टिंग तुम्हाला 17 ते 19च्या दरम्यान या ठिकाणी नॉट फ्रीज जर बेटरमेंट केलं आहे, प्रवेश घ्यायचा नाही आहे, त्या कॉलेजला ॲटो फ्रीज झालेलं नाही, नॉट फ्रीज बेटरमेंट करायचं आहे तर तुम्हाला कॉलेजमध्ये जायची गरज नाही. पण तुमचं ॲटो फ्रीज झालं आहे किंवा तुम्ही स्वतःहून फ्रीज करताय आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला प्रत्यक्षात त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करून ॲडमिशनसाठीची जी डॉक्युमेंट आहेत ते जमा करून प्रवेश प्रक्रियेची प्रोसेस करून घ्यावी लागेल. तर अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस होणार आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला प्रवेश घेत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.